आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। ब्लॉग कसे वाटत आहेत, नवीन घेतले आणि आपण आता आहे कर्नाळाच्या रोडला, म्हणजे कोकण रोहायला जाणार आहे पाली, त्या रोडला आपण जाणार आहोत पालीला। आणि पालीला आपण का जातो आहे हे मी तुम्हाला सांगितलं। ते एक असं देवस्थान आहे जे जागृत देवस्थान असून सुद्धा खूप जुनं आहे, तर ते आपण कवर करायला लागले। पहिलं तर जुन्या काळात म्हणजे मी जेव्हा गावी जाताना ह्या रोडला यायचो ना, मला इतके सारे माकडं दिसायची साईडला, परत वरती झाडावरती। पण आता हे बॅरिकेड टाकल्यावरती ना असे साईडला एक ग्रीनवाले दिसतात, त्यामुळे माकड ह्याच्यावरती राहतात। सो फायनली पालीला पोचलो आणि हा माझा नाश्ता करायचा स्पॉट आहे इथे। पालीचे रोड बघा, ना पाली गड पण आहे। तर किल्ल्याचं नाव काय? सरसगड। त्या गडाचं नाव सरसगड। त्या एरियाला म्हणजे खाली जो आहे ना एरिया, तो पाली एरिया। आणि पालीचं गणपती मी तुम्हाला दर्शन आज संध्याकाळी आपण करू। पाली गावात मी आलो आहे एका खास कामासाठी। एक असं ठिकाण मी तुम्हाला आज दाखवणार आहे जे आपण क्वचितच कुठे पाहिलं असेल, कुठे बघितलं असेल। फक्त पालीच्या ज्या ठिकाणी जे लोक राहतात त्या लोकांनाच माहिती आहे हे ठिकाण। तर बल्लाळेश्वर मंदिर हे आपण सगळेजण पाहतो। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली गावात आहे हे मंदिर, पण रोहापासून 28 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबईपासून 3.5 ते 4 तास लागतातच जो तुम्ही गाडी घेऊन येताय तर पाली या बल्लाळेश्वर मंदिराचं दर्शन करायला। सो फायनली मी पालीला पोचलो आहे आणि आपला भाऊ तेजस भेटलेला आहे। तर हा आपल्याला पूर्ण गाईड करणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं मी इथल्या एक मंदिरामध्ये जाणार आहे पालीचं गणपती, तर ते मी दर्शन करणारच आहे। बट तो मंदिर कुठला? रामेश्वर मंदिर। रामेश्वर मंदिर। तर आपण 2 मंदिर आज विजिट करू। चला जाऊया। पहिलं तर त्या घरी आणलं त्यांनी आपल्याला पालीमध्ये एक मित्र भेटला आहे खूप चांगला, म्हणजे काय असेल त्याला फोन घरी जाऊन फ्रेश झालो। त्यानंतरला आई वडिलांनी खूप चांगला पाहुणचारसुद्धा माझा केला। हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं आणि खरं व्हिडिओमार्फत मी व्हिडिओ काढले नाही मी, बट मी खरंच थँक्यू सो मच बोलते काकी आणि काका। इतकं चांगलं माझ्यासोबत ट्रीट केलं, मला भारी भारी खाऊ घातलं। आता आम्ही मंदिरापर्यंत पोचलो। सो मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला उद्धर या गावी यावं लागतं आणि इथून मी तुम्हाला प्रॉपर दाखवेन म्हणजे कसं जायचं आहे। त्यानंतरला रील थ्रू तर मी गुगल मॅपचं लोकेशन देईनच आणि कॅप्शनमध्ये पण तुम्हाला गुगल मॅपचं लोकेशन मिळून जाईल। आपल्या म्हणजे कोकण किनारपट्टी, सह्याद्री किनारपट्टीवरती असे काही ठिकाणे असतात ना जे आपल्याला खरंच माहिती नसतात, आणि त्यामधलं हे ठिकाण आहे। आणि इतकं हिडन आहे की आपलं श्रावण सोमवारला तुम्ही येऊ शकता दर्शन करायला, किंवा तुम्ही पालीच्या गणपतीचं बल्लाळेश्वरचं दर्शन करायला आलात तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता। आणि पूर्ण धुक्यानी म्हणजे ढगांची चादर बघा किती मस्त दिसते। निसर्गा देवाकडे भरपूर काही आहे आपल्याला देण्यासाठी, दाखवण्यासाठी, बट आपण त्याची कदर केली नाही तर तोही आपल्यावरती तसाच रागवेल जसं आपण कुणावरती रागवतो। पण ह्या ठिकाणी आल्यावरती तुमचं मन शांत नक्कीच होणार आहे, कारण की इथला निसर्ग आणि इथली म्हणजे वेडी वाकडी वळणं तुमचं मन भेदूनच घेतील। इतका सुंदर असा धबधबा पाठीमागे तुम्ही पहा, त्यासोबतच फोटो काढण्यासाठी आणि गाई वासरांचा आवाज, त्यांच्या घंटींचा आवाज आणि गावची माणसं साधी भोळी, खरंच खूप सुंदर हा वातावरण आहे इथला। जेव्हा आपण उद्धर गावच्या पुढून प्रवास चालू करतो तेव्हा नागमोळी वळणे तर आहेतच, पण त्यासोबतच उंच उंच डोंगरसुद्धा पाहायला मिळतात आपल्याला। आणि डोंगरावरती धुक्यांची मस्तपैकी चादर, ते धुके नसतात पण खरं ढगं असतात ते, म्हणजे आपण ऑलमोस्ट ढगांच्या लेवलला जातो। इतकं उंचावरती हे मंदिरसुद्धा आहे आणि एकदम सुंदर हे वातावरणसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल। सुधागड तालुक्यातील डोंगरावर रामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे हे ठिकाण श्री क्षेत्र रामेश्वर असे ओळखले जाते आणि उद्धर रामेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे। श्रावणी सोमवार व त्रिपुरी पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला इथे येतात। या मंदिराला खूप जुना इतिहास आहे। असं म्हटलं जातं 350 वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की जेव्हा जटायू सीतेला वाचवत होता तेव्हा या मंदिराच्या इथेच तो खाली आदळला गेला धर्तीवर, आणि त्याच्या पायाचे नखांचे ठसेसुद्धा एका दगडावरती आहेत, तेही तुम्हाला मी दाखवतो। तर मंदिराच्या आपण गाभाऱ्यात आता पोचलो आहे
आणि हा पूर्ण असा गाभारा आहे. हे प्राचीन काळातलं मंदिर आणि खूप जुनं मंदिर आहे. बाहेरील गाभारा आहे ना, तिथे 100 जण आरामात बसू शकतात, इतका मोठा आहे. त्यासोबतच आपल्याला 3 गाभारे पाहायला मिळतात. त्यामधला हा नंदी भगवानांचा गाभारा आहे आणि त्यानंतरला आपल्याला साक्षात शिवपिंड पाहायला मिळते, जी मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतरला ना तुम्हाला थोडं वेगळं एनर्जी फील होईल. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा आम्ही दोघंच होतो. तो गावातला एक मुलगा होता आणि मी. आम्ही व्हिडिओ शूट केलं, पाया पडलो आणि इथली एनर्जी फील करत होतो. मंदिरामध्ये 2 नंदी आहेत. तर एक नंदी जर तुम्ही उचलला दोन्ही हाताने तर तुमची इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं. एका बाजूला गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला साक्षात माऊली उभे आहेत. माऊलींची एक सुंदर अशी मूर्ती आहे छोटी. त्यानंतर तुम्ही वरती पाहू शकता गणपती बाप्पांची पुन्हा एकदा म्हणजे दरवाजाच्या इथे मूर्ती आहे. तर आपण मंदिराच्या थोडं अवतीभोवती आजूबाजूला थोडं फिरून घेऊयात आणि तुम्ही येऊ शकता. म्हणजे पालीला जर तुम्ही दर्शन करायला आलात तर पालीपासून 12 किलोमीटर थोडंसं आतमध्ये आहे आणि रस्तासुद्धा चांगला आहे आणि बघण्यासारखं भरपूर आहे इथे. उजव्या साईडने तुम्ही आलात तर दर्शन करून आपण इथे पादुका आहेत. मंदिराची ही उजवी साईड, पाठच्या साईडला उजव्या साईडचं आहे मंदिराचं स्ट्रक्चर. आता इथून तरी मला समजत नाही. आता हे शंकर भगवानांचं एक हे दाखवू शकतो. हातात डमरू आहे, त्रिशूळ आहे ह्या साईडला. मंदिराच्या बाहेरील दगडी बांधकामावरती तुम्हाला बरेच देवी देवतांचे छोटे छोटे म्हणजे भिंतीवरती कोरलेले मूर्त्या पाहायला मिळतील. आणि या मूर्त्या इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत, जेव्हा तुम्ही जवळून पाहाल ना तुम्हाला एक एक डिटेल तुम्हाला एकदम कळून येईल. शंकर भगवान, मारुती भगवान आणि बाकी देवी देवतांचे इथे मूर्त्या आहेत कोरलेल्या. असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि काल आलो होतो तर इथे थोडं लाईट कमी होती. सुंदर मंदिर आहे, सुंदर. जे हा किती जुनं मंदिर असे आहे त्याच्या बांधकामावरून परत ड्रोन फुटेजनी तुम्हाला त्यांचं मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे किती ॲक्युरेट आहे ना ते सुद्धा माहिती पडेल. म्हणजे 1 इंच या साईडला नाही, ह्या साईडला नाही, एकदम प्रॉपर डेव्हलप कसं बांधलं असेल ते. ह्याच मंदिराच्या खालच्या बाजूला जटायूच्या पायांचे जे नख आहेत ती दगडीला तेव्हा त्यांनी हे केलं होतं. जेव्हा त्यांचा पंख छाटला गेला रावणाने तेव्हा ते दगडीवरती त्यांचा पंजा राहिला आणि जोरात त्यांनी तो पंजा खेचला दगडीला. तर त्याचे तिथे पायाचे असे ठसे आहेत, नखांचे ठसे. सो ते पण आपण दाखवू. तर ह्या साईडला म्हणजे नदीच्या ठिकाणी आपण जाताना आपल्याला एक स्तंभसुद्धा दिसतो. नाही बोलून तरी 2 ते 3 माळ्याची अशी उंची असेल. आणि जेव्हा इथे शिवरात्रीला पूजा असते आणि पाया पडायला लोक येतात तर तेव्हा या स्तंभामध्ये ज्योत पेटवली जाते. वरती प्रॉपर असं ते एक ज्योत पेटवण्यासाठी स्पेस आहे. 5, 10, 10, 15, 16, 17 फूट हे असू शकतं पूर्ण. परत आपल्याला इथे छोटेसे हे पाहायला मिळतं आहे, दगडामध्ये काही कोरलेलं आहेत. परत ही बहुतेक कुठले देवांचं किंवा असली तरी काय असू शकते, इतकं काय मला पण माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तिथून खाली उतरल्यानंतरला आपल्याला पाहायला मिळतो तो झरा. त्या झरातून 24 म्हणजे तास 12ही महिने पाणी येत असतो वरतून डोंगरावरून. आणि हे एक देवीचं स्थान आहे, पुढेही मी तुम्हाला दाखवीन. पण हा जो ठिकाण आहे इथून तुम्ही खाली उतरल्यावरती तुम्हाला एक जुनी कुंड पाहायला मिळतं, गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते. आणि इथे ट्रेकर्स लोक आले होते, त्यांनी काही शोध लावलं होतं, म्हणजे शोध केलं होतं एका ठिकाणी. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता म्हणजे पुढे तुम्हाला दाखवतो. चला. तर ही जी स्पेस आहे ना, म्हणजे ही जी जागा आहे ट्रेकर्सची एक म्हणजे ट्रेकर्स आले होते. तर तेव्हा ना या जागेवरती ते लोक विश्राम म्हणजे बसले होते ट्रेकर्स. आणि तेव्हा इथे त्यांना विहिरीचे अवशेष समजले आहेत. तर विहीर इथे खणली ना तर ॲक्च्युअलमध्ये विहीर सापडली ती ही जागा. तर जेव्हा ट्रेकर्स आले होते तेव्हा अशी नॉर्मल होते. आता हे बांधकाम करण्यात आलं जांबा दगडात.
बट तेव्हा इथे विहीरचे अवशेष होते. सो ते आपल्याला पाहायला आता मिळतं आहे. आणि पूर्ण मातीने ही विहीर बुजली होती. सो ते प्रॉपर खोदण्यात आलं. मग त्यानंतरला हे असं बांधकाम करण्यात आलं. आणि पाणी अजूनपर्यंत आहे, फक्त हे वरती गाळ नको खाली पडायला म्हणून तसं ठेवलं आहे. बाकी हे असं इतकं पीसफुल आणि इतकं सुंदर हे लोकेशन आहे ना, म्हणजे खरंच तुमच्या मनाला म्हणजे एकदम भेदून जाईल. आता इथून पूर्ण असं नदी जाते, जे पाण्याचा फ्लो जातो आहे, तिथे एकदम शांतता आहे. इथे एक छोटावाला कुंड आहे आणि याच कुंडाच्या इथे जटायूंचे नखं आहेत पायाची. तर ही इथे आपल्याला कुंड पाहायला मिळते आणि हे नखं आहेत पायाचे. हे आहेत ठसे आहेत नखांचे, ते इथे आहेत. त्यानंतरला ही छोटी कुंड आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच गणपती बाप्पाचं एक छोटंसं मूर्ती आहे, म्हणजे छोटी मूर्ती आहे, बऱ्यापैकी कमरे एवढी असेल. आणि हा जो वरतून पाणी येतोय त्या वरच्या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे. सो वरच्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, ते आपण पाहूयात. आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना इथलं, शांतता, पाण्याची खळखळता आवाज, खरंच खूप सुंदर आहे. तर असं वातावरण आपल्याला या मंदिरामध्ये आल्यावरती असं वातावरण अनुभवायला मिळणार आहे. सो हा एक इथे एक वेगळाच व्ह्यू आहे. तुम्ही देवीच्या जेव्हा मंदिरामध्ये जाताना ना, हा एक सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण फुलांनी भरलेला आहे आणि फुलं कशी बहरली आहेत बघा येल्लो कलरमध्ये. आणि इथून मधून जाण्यासाठी देवीच्या इथे त्या साईडला जाण्यासाठी जागा आहे. सो आपण देवीच्या मंदिरामध्ये जागा आता. जे मुंबईला आपण राहतो त्यानंतरला इथे आल्यानंतरला एक अशा वेगळ्या जगात आपण येतो ना की आपण विचार नाही करू शकत. इतकं सुंदर हे आहे सगळं. आम्ही वरती पोचलोय आणि हे मंदिर मस्त एकदम, देवीची मूर्ती खूप सुंदर आहे. या इतक्या रानावनात देवीचं मंदिर आणि अवतीभोवती इतके सुंदर सुंदर दृश्य आहेत पाहण्यासारखी, खूप खूप सुंदर. आणि ह्या देवीचा फेस ह्या साईडला आहे. तर इथे सर्व जे मानपान करण्यासाठी दिलेलं आहे सगळं काम. आणि हे फक्त दगड नाही आहेत, ते पहिल्याच्या काळात मानपान किंवा जे भेटीला यायचे देवीला, तर त्याचे ते एक प्रकारचं त्यांनाही देवाचं स्थान म्हणून तिथे ते पूजतात लोक जेव्हा जत्रा असते तेव्हा. आणि तुम्ही एक हे करू शकता, विचार करू शकता, ह्या दगडाला कसं कोरून दिवा बनवला आहे बघा. म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की हे मंदिर किती जुनं असू शकतं, ही जागा किती जुनी असू शकते. तिथे सुद्धा दिवा आहे तसाच सेम. थोडं मनाला आधार भेटला. आणि दर्शन केल्यानंतरला या देवीच्या अगदी समोर तुम्हाला मी तिथून दाखवलं की असं इथेही पाया पडलं जातं आहे. तेही टीका लावला आहे आणि या पादुका आहेत, पायाची ठसे आहेत. हे असं पूर्ण या इतक्या पोर्शनला सर्व देवांचंच हे. वरती आहे ना पाण्याचा झरा आहे, म्हणजे तिथून इतक्या डोंगरावरती मेन म्हणजे पाणी कसं आलं हे एक आश्चर्य याची गोष्ट आहे. आणि पाणी हा 12 महिने 24 तास असंच चालू असतं. तर ज्या इथून झरा स्टार्ट होतो आणि पूर्ण गावाला 7-8 गावाला इथूनच पाणी जातं, पाणी पुरवठा केला जातो. तर इथे तेव्हा त्या काळात इथे एक असं छोटीशी टाकी बांधण्यात आली
टाकीचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. टाकी बांधण्यात आली आहे. आणि तसंच पाणी खाली 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 जात तिथे मंदिरापर्यंत जातं. आणि दुसरी गोष्ट, वरच्या साईडला सुद्धा देवाचंच म्हणजे दगड आहे, तो देवाचं स्थान आहे त्या साईडला पुढे गेल्यावरती. तर इतकं आपल्याला जाता नाही येणार या इथून थोडंसं किचकट आहे जागा, बट तिथे असं दिसतंय की देवाचं